नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. सगळे हाय कर, नीट कर ना आणि असं म्हण आय लव्ह यू, आय लव्ह यू टू क्यूटी असं म्हणतोय आम्ही. असं तर आज सॅटर्डे पण माझं सगळं लवकर उठून मी आवरून घेतलंय. आम्हाला नाही बोलू द्यायचं आईला. कोण आहे ही, कोण आहे ही सांग मला. काय झोका झोका येणार आहे आज, आमचा झोका येणार आहे. तर आज शनिवार आहे आणि सकाळी उठून मी सगळं लवकर आवरून घेतलेलं आहे. सखीचं खाणं पिणं, देवपूजा काय असतील नसतील ते घरातले कामं. कारण मला आज जायचं आहे तुळशी बागेत. आज निखिल आणि सखीसाठी टास्क आहे की ते दोघं एकटे घरी असणार आहे. मी माझ्या मैत्रिणीसोबत चालली आहे कारण गौरी गणपतीची तयारी करायची आहे आणि सखीला तिथे घेऊन जाण्यात अजिबात शक्य नाही आहे. तर म्हटलं आपणच जाऊयात, पटपट पटपट जेवढं आवरता येईल तेवढं आवरून घेऊयात. मला निघायचं होतं ना म्हणून निखिलला म्हटलं थोडे पैसे आण म्हटलं काढून, कारण माझ्याकडे फक्त जीपे कॅश नसते. सगळी काय ग ते पैसा मला देते पैसा. बघितलं पैसा कसा कळायला लागलाय. 20 रुपयाची नोट दिली, घेतली नाही दे म्हणे. निखिल कसं वाटतं तुझ्यासाठी, कसा टास्क आहे आज. जोरदार टास्क आहे आज. मी बाय द वे आतापर्यंत कधीच निखिलच्या पर्सला हात नाही लावलाय कारण ह्या पाकिटाला. मग त्याला जनरली आवडत नाही कोणीच हात लावलं, त्याच्यामुळे कोणीच हात लावत नाही. त्याची लेग बघा आता. अब तो सब चेंज होगा. काढून घेते डॉलर्स पण काढते निखिलचे, डॉलर्स सगळे. आपण ठेवून देऊ याच्यात. तिचा पैशांचा काही शिकवायचा नाहीये, ती काही फाडत वगैरे नाही. बट तिला पैसा बऱ्यापैकी कळतो कारण तिला निघताना माझे पप्पा तात्या नेहमी देतात. तर ती ते पैसे आमच्याकडे द्यायला जरा नाटकच करते. सखीचं एवढं काही म्हणणं नव्हतं बट मलाच एकदम कसतरी होतं. तिला फर्स्ट टाइम मी सोडून जाते असे दिवसभर निखिलच्या एकट्याच्या भरोशावर. कधीतरी मी निखिल बाहेर जायचं होती, आईकडे असायची पण गौरी असायची सोबत. हे फर्स्ट टाइम आहे, बघूयात कसा होतो एक्सपेरिमेंट. तर बरोबर 9:15च्या दरम्यान आम्ही घरातून निघालेलो होतो. सगळ्यात आधी आम्ही गेलो होतो रविवार पेठेत कारण आम्हाला तिथे सगळ्यात मेन काम होतं. तरी पण आमच्या मेन गोष्टी सोडून आम्ही अगदी छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्यात आधी घेतल्या. रेट रिजनेबल होते पण जसं जसं गर्दी वाढत होती ना तसे तसे रेट वाढत चालले होते. मग आम्ही घुमून फिरून पुन्हा जुन्या शॉपकडे जात होतो. असं आमचं 1-2 वेळेस झालं. आम्ही प्रचंड थकलो होतो. नंतर आम्हाला तुळशी बागेत जायचं होतं. जाताना ना भक्ती ते खाऊ घ्यायला थांबली होती. तर ते दादा आम्हाला हसत होते की यार आमच्या दुकानाचं शूटिंग घेताय तर आमचं नाव पण घ्या, आमचं पण प्रमोशन करा. आम्हाला आमचे खूप सारे सबस्क्रायबर पण भेटले. काहींसोबत फोटो काढले, काहींचे व्हिडिओ घेतले, पण एकदम मस्त वाटलं. तिथून गौराईंच्या दुकानात गेलो होतो कारण तिथे पण बऱ्यापैकी काम होतं आम्हाला. तुळशी बागेत चालायची अजिबात गरज नव्हती. आपण उभं राहिलं की मागचा माणूस आपल्याला लोटत होता, बरोबर पुढे जात होतो आपण. आणि हेच आमचं सुरू होतं. त्यानंतर साड्या घ्यायला गेलो कारण तो माझ्यासाठी खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. तर अगदी एंडिंगला म्हणजे स्टार्टिंगला पण गेलो एकदा जेव्हा सुरुवात केली तेव्हा आणि एंडिंगला पण गेलो. पण इथे आम्हाला आमच्या बऱ्यापैकी मनासारख्या साड्या भेटल्या, जशा आम्हाला हव्या होत्या तशा. ही एकही साडी मला आवडली. इक्कत पॅटर्न म्हणतात आय थिंक याला. हा पॅटर्न माझ्याकडे नाही आहे आणि खोलल्यावर छान दिसत होती तर म्हटलं घेऊयात. तुम्हालाही कशी वाटली खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्हाला इतक्या बॅगा झाल्या होत्या आमच्याकडे की विचारता सोय नाही. ह्या बॅगा रिक्षात बसल्यानंतर मी शूट घेत होती तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे याच्यात एक बॅग मिसिंग आहे. त्याची तर काहीतरी वेगळीच गोष्ट झाली होती. नंतर मला वाटलं होतं सखी घरी रडरड करेल बट सखी घरी इतकी मजा करत होती पापासोबत. निखिलने तिच्या खूप साऱ्या क्लिप्स काढल्या होत्या बट त्या माझ्याकडनं डिलीट होऊन गेल्या, त्याच्यामुळे त्या मी पोस्ट नाही करत आहे. बट ती मस्त खेळून वगैरे चांगली 4-4.5 तास झोपली होती. मला घरी यायला 5:30 झाले होते. सकाळी 10 वाजता मी तुळशी बागेत होतो. घरून 9-9:30ला निघालेलो होतो. आता जवळजवळ 5:30 झालेत. सामान मागे बॅग सगळं भरलेलं आहे. त्यात एक ट्रॅजेडी झाली होती, ती पुढे सांगते कारण मी आता खूप थकली आहे आणि मला सखीची पण रिॲक्शन बघायची आहे. बाहेर मम्मा आवाज येतोय, किती गोड ते. कोण आला, कोण आहे बाबू. माझा राजा ग. कुठे घालायचे, सियाला देऊ ना आपण, राहू दे. मला 100 रुपयाला मिळाले म्हणून मी घेतलं. आई ना तुला नाही आवडले निखिल.
कट टू संध्याकाळ. मी थकली आहे हे तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरनं अगदी छान दिसत असेल. आणि ट्रॅजेडी पण काय झाली होती ते मी सांगते. बट त्याआधी तू फक्त बघून घे स्वतःला. तू सांग तुझा अनुभव कसा होता माझ्या लेकीला सांभाळायचा. एक नंबर अनुभव होता. काय काय केलं सखीने? सगळीने असं केलं, सकाळी उठली, तू गेली, त्याच्यानंतर मग आम्ही थोडा वेळ टाइमपास केला. आंटी आली तर मग आंटीच्या माग माग आंटी आंटी. आम्हाला खूप आवडतं कामवाल्या आंटी. ती जनरली असं होतं ना की मी ओरडली किंवा निखिल ओरडली, ती आम्हाला एकमेकांचं नाव सांगायचे होते, आंटी पप्पा आंटी मम्मा. हा, आणि मग त्याच्यानंतर आम्ही गेलो आंघोळीला 11:30 पाऊण 11:30ला आंघोळीला गेलो. मी इकडे त्या आंटी जायची वाट बघत होतो. ही तोपर्यंत आतमध्ये होती. सगळ्या अंगाला, या हाताला दोन्ही पायाला सगळ्यांना साबण लावून घेतला आणि बोलते पाण्यामध्ये खेळत होती. खूप आवडते आम्हाला आंघोळ. बळजबरी झालं तिला बाहेर काढावं लागतं. मग बाहेर काढलं मग हा डॉक्टर, आमचा डॉक्टर इतका चालतो की बास्कत. थोडस खाल्लं तिने, ते पहिले खाल्लं नाही, मग तिला मी चॉकलेट म्हणून ते पूर्ण तो राजगिऱ्याचा शिरा खाऊ. तिचं खाणं पिणं मी करून गेलेली होती कारण मला माहिती तिने किल्ला त्रास देते. काय पहिला अनुभव होता, बट तिने काहीच त्रास नाही दिला. मॅडमने बऱ्यापैकी झोप काढली. 10 मिनिटात झोपली आणि डायरेक्ट 12:35 ते 12:40 पासून जी झोपली सखी डायरेक्ट 4:20ला उठली. मग कसा त्रास देणार? माझ्यासोबत ती आधी 3-3.5 तास झोपायची, आता ती 1.5 तासात उठते. मग कसं काय त्रास देणार तुझी लेक तुला? उठली मग नंतर फुल पप्पाला जवळ घेतलं, पप्पाच्या गळ्यात हात वगैरे टाकून पप्पा ये ना पप्पा ये ना. उठल्या पहिला शब्द होता मम्मा मम्मा. मम्मा. म्हटलं मम्मा नाही. माझा आणि भक्तीचं इतक्या वेळेस झालं की यार पोरीने खूप दम काढला कारण आम्हाला वाटलाच नव्हतं एवढा वेळ लागेल. काय हाय शूज. हा मम्माने शूज आणले सखीला. मम्माला शूज आणले सखीला. उठल्यानंतर लगेच डोसा केला तिने डोसा खाल्ला एकदम जोरात. आता आपण असं करू शकतो ना, मी जॉबला जाऊन तू घरी ओके, मी तर तयार आहे. आम्ही आता हा मोठा चेंज करणार. तर मी जॉब करणार आणि निखिल घरी सखीला सांभाळणार आहे कारण ती त्याच्याकडे जरा जास्तच छान राहिली आहे असं मला दिसतंय. असो, तर ट्रॅजेडी अशी झाली होती, आम्हाला गौराईंसाठी साड्या घ्यायच्या. जसं मागच्या ब्लॉगमध्ये बोलली होती ना मला गौरींना साड्या घ्यायचा आहे, तर ती अपॉर्च्युनिटी आली माझ्याकडे स्वतःहून. भक्तीकडेच गौरी असतं हे मला माहीत नव्हतं. तिच्या गौरींसाठी आम्हाला साड्या घ्यायच्या होत्या. त्या आम्ही खूप बघत फिरलो आणि अगदी शेवटी निघायच्या वेळेस आम्ही एका दुकानात गेलो आणि पहिलीच जी साडी टाकली त्यात आम्ही 2 कलर घेऊन आलो. एक तिच्यासाठी एक माझ्यासाठी, म्हणजे गौरींसाठी, पण नंतर मग ती पण एक यूज करेल मी पण एक यूज करेल अशा याने. तर तिथे आमच्या खूप बॅगा झालेल्या होत्या कारण आम्ही 10 वाजेपासून शॉपिंग करत होतो. जवळजवळ 4-1 वाजता दुकानात गेलो होतो. आमच्या हातात प्रचंड बॅगा होत्या, त्या सगळ्या तिथे ठेवल्या. आत गेलो, शॉपिंग केली, बाहेर आलो, बाहेरून निघालो, एक रिक्षा केली. आम्हाला अजिबात काही सुचत नव्हतं. एक रिक्षा केली, रिक्षात बसलो आणि भक्तीने म्हटलं बघते माझी एक बॅग नाही आहे, माझी पाठीची बॅग नव्हती. आणि मला इतकं टेन्शन आलं होतं कारण मी या माणसाची बॅग घेऊन गेली होती, याचे डॉक्युमेंट्स पण असतात. मला झालं तर कुठे पडली. त्याच भक्ती मला म्हणे नाही तू बॅग घातलेली होती, तुझी बॅग एका मुलीच्या तोंडाला पण लागली बसताना. मला झालं की मग गेली कुठे 2 सेकंदात इथे. मग पुन्हा त्या रिक्षावाल्या काकांना म्हटलं थांबता का 5 मिनिटं. ते इतके रूढ होते म्हणे तुमचं सामान घ्या, उतरण्याचं 50 रुपये एक्स्ट्रा द्या म्हणे. मग आम्ही एवढं सगळं सामान घेऊन उतरलो. भक्ती एका मंदिराच्या इथे आमच्या एवढ्या 7-8 बॅगा घेऊन उभी होती आणि मी माझी बॅग शोधायला गेली. जाऊन माझी बॅग घेऊन आली मी. मग आम्ही पुन्हा किती वेळ अशी बॅगा घेत फिरलो, रिक्षा भेटत नव्हत्या. मग पुन्हा उबेर केली, बट ते काका खूप छान होते, ते आम्हाला छान घेऊन आले. आणि सेकंड असं झालंय की तुम्हाला आज प्रॉपर पुण्याचा अनुभव आला. आम्ही असं ठरवलं की आपण परत पुण्यात यायचं नाही. तुळशीबागेत आम्हाला असं झालं तर आम्ही चालतच नव्हतो. आम्ही एका ठिकाणी उभे होतो, दनादन धक्के बसत होते. आम्ही पुढे जात होतो. रविवार पेठेत सकाळी आम्ही गेलो, त्याच्यामुळे आम्हाला एवढा त्रास नाही झाला सकाळी. पण एक 12 नंतर तिथे पण चालणं अवघड झालं होतं. पण तुळशीबागेत खूपच कठीण होतं. म्हणजे आमची पण चूक होती की आम्ही लेट गेलो. आणि दुसरा उद्योग असा पण करून ठेवलाय मी की मी गणपतीचं एवढं सगळं सामान घेऊन आली आहे. बाप्पा आणायची माझ्याकडे एवढी सगळी खुशी आहे. आणि काय केलं मी, जे सामान इकडे मागवलं, जो बेस आहे डेकोरेशनचा, तो बेस पुण्यात मागवायचा ऐवजी मॅडमने सिन्नरला मागवलं. मला इतकं कसं तरी झालं, म्हणजे लक्षातच आलं नाही. काय झालं, आईंना ना चॉपर हवं होतं. तर बोललं मला तो कांदा कापायचा कंटाळा लागलाय, चॉपर पाठव. आम्ही घरी होते तेव्हा बोललो चॉपर ऑर्डर करून दे. मी विसरून गेली घरी. मग त्या दिवशी माझ्या लक्षात आलं, मग मी चॉपर ऑर्डर केला आणि मग तिथे सिन्नरचा ॲड्रेस सिलेक्ट होता. आणि त्या दिवशी मी 4-4.5 हजाराची शॉपिंग केली अमेझॉनवरून.
बऱ्याच काही काही गोष्टी घेतल्या. मारू नको. सखीला झोका वगैरे पण घेतला मी त्याच्यात. आणि मी आज एवढी एक्साइटेड होती की आज रात्रीच डेकोरेशन करून घेऊ, एवढं सगळं सामान आणलं होतं. थकली पण माझा तितका उत्साह होता की आज आपण सगळं करूयात. आणि आता निखिल मला बघा शिवाने यार तरुण सगळे पार्सल तर घरी आलेत, पण आता आईन तर आता येणार आहे, पण ते गणपतीच्या दिवशी सकाळी येतील ना, आदल्या दिवशी येणार आहे, सकाळी येतील. त्याच्यामुळे मग त्या दिवशी ते आणणं शक्य नाही. मग निखिलचे अतिप्रिय जे मित्र आहेत अमित भाऊजी, ते काहीतरी कुरिअर वगैरे करतायत, म्हणजे उद्या संध्याकाळ. माझे सिन्नरचे मित्रच कामाला येतात. हा, मी अप्रिशिएट करते, ते नेहमी जातात काही काम असलं तर. काय निखिल होता पैसा नाही कमवलं, माणसं कमवलेत नाही. दोस्त तर सगळेच भारी रे माझे, एक से बढ़कर एक. आम्हाला मैत्रिणीच नाही जशा. असो, तर मग आमचा बेसिक काय झालं ना, आमचा जो माझ्या लेकीला वाटतच नाही मी व्लॉगिंग करावं असं. मेन जो साचा मागवलेला होता ना मी चौकोन, मी त्याच्या रिलेटेड सगळं सामान घेऊन आली आहे, पण आता तेच माझ्याकडे नाही आहे. आणि मे बी त्यांची पण इच्छा असेल मी आराम करावा, म्हणून आता मी आरामच करणार आहे जरा. शॉपिंग मी बऱ्यापैकी केली आहे, म्हणजे आम्हाला ज्या वस्तू हव्या होत्या त्या आता डेफिनेटली घेतल्या आहे, बट ज्या नको होत्या, जसं की मी एक आईंना साडी घेऊन आली आहे, एक माझ्या मम्मीला घेऊन आली आहे, एक मला घेऊन आली आहे. काम फक्त गणपतीच्या डेकोरेशनचं होतं, साड्या ड्रेस हे सगळे. मला पण 2 ड्रेस घेऊन आली आहे, मी पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवेल. आता माझी इच्छाच नाही ते सगळं काढायची, पण मी गणपतीचं पण सगळं आणलं. मी बाप्पाचं जेवढी हे करून गेली होती, मी फुल मोजून मापून गेलेली होती, त्या हिशोबाने मी सगळं आणलंय. एवढंच आहे की माझा सध्याचा प्लॅन वाईट फ्लॉप झालाय, बट ठीक आहे. मला सखी राहिली यातच आनंद आहे. निखिलने सखीकडे इतकं लक्ष दिलं, मला वाटलं होतं तो मला सारखा फोन करेल की तासा तनू कधी येते, तनू कधी येते. मला फोन करत होती, पण मीच त्याला फोन करत होती, राहते का रे सखी, राहते का रे सखी. कारण मला वाईट वाटत होतं, राहते नाही राहत, झोपते नाही झोपत, कारण तिला घरात कंटिन्यू मला बघायची सवय. बट तिने मला दाखवून दिलं की ती बाप की बेटी आहे करके. ती आली ना तेव्हा आल्याला मला अशी लटकली थोडी मम्मा मम्मा म्हणून. त्याच्यानंतर शूज पाहिले, काहीच घेणं देणं नाही. आता घरात खूप पसार आहे म्हणून तुम्हाला बॅकग्राऊंड दाखवत नाही, नाही तर आम्ही आत्ता आमच्या मस्तीच्या पीक पॉइंटला आहे का रे. म्हणजे आज सखी काही 12-1 पर्यंत झोपत नाही असे तिचे. सखीचं झोपायचं तर अजिबात काही लक्षात नाहीये. बट हे बघा काय सखी ते काय चिकन. आणि हे आम्ही तिला नाही शिकवलं, येते आल्याला म्हटलं चिकन. पापाचा आनंद बघताय, लेक चिकन खाते म्हणून. बाय ते पायपुसणे जे मला 150ला 3 मिळाले आणि आम्हाला बोललं तर पायपुसणे घेऊन ये, म्हणून मी घेऊन आली. बट निखिलने आल्याला इतकी वाईट रिॲक्शन दिली त्याच्याकडे बघून. म्हणजे मी एकच नसते आणले. अरे मी तुझ्या भीतीने घेऊन आली रे ते, की तू रागवशील की सगळा तुमचाच पसारा आणला आणि बाकी काहीच आणलं नाही. या सखीला इतकी गोड साडी मिळाली एक, मी तुम्हाला बाकी सगळं पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल, कारण की आता पसारा पण आहे, मला घरं पण आवरायचे आहेत. आज मी बाहेरून ऑर्डर करून खाल्लं राजमा आणि राईस, जो वर्स्ट आला होता. म्हणजे मी याला म्हटली होती निखिल मला खिचडी टाकून दे, नाही तर मी टाकते, पण तो बोलला नाही घे मागवून, तुला आज खूप दिवसाचं बाहेरचं खाल्लं नाहीये. इतकं वाईट आलं होतं की आता मला भूक आहे पण मला काही करायची इच्छा नाहीये, कारण माझ्या कॅलरीज इकडे तिकडे होतील. सो येस, आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब, आणि असंच प्रेम देत राहा. बाकीचं उरलेलं जे काही आहे आमची शॉपिंग ती मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवेल. सो स्टे ट्यून.